प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहावं. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. काही राजकीय हेतूनं आलेले असतात, काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोक असतात. काय होतं आहे का, कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात. काही जे विचारानं जुडलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं. तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावो, प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं. पण आमचा लढा कमी होणार नाही, आमची लढाई कायम मजबूत राहील. त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही.